पनवेल नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा SN मराठी न्यूज चॅनल आणि दाबा बेल आयकॉन। जे या राज्यातील देशातील केवळ ओबीसीचं मत, पण ओबीसी नेतृत्वाला बाजूला सारण्याचं काम मुंडे साहेबांच्या पासून अन्याय सुरू झाला आहे। ते आज गेलेत बिचारे। त्यामुळे त्यांना असं वाटत असेल की आम्हाला न्याय मिळत नाही, कदाचित पक्षामध्ये आम्हाला आमच्या सगळ्या एवढ्या त्यागाला महत्त्व नाही, त्या उद्वेगातून ते म्हणाले असतील कदाचित। ह्या भावना कधी कधी बोलून दाखवतो, ज्यावेळेस त्रास वाढतो त्यावेळेस त्या भावना सहज येतात। पण मला वाटतं की पंकजाताईंना आमची विनंती राहील, एक ओबीसी नेत्या म्हणून, की तुम्ही अशा प्रकारचं पाऊल न उचलता बिनधास्त पक्षातून बाहेर पडा, ओबीसीचं नेतृत्व करा आणि महाराष्ट्राचे तुम्ही ओबीसीचे पहिले महिला मुख्यमंत्री व्हा, यासाठी आम्ही तुम्हाला साथ देऊ। बाहेर पडा भाजपातून आणि या मैदानात आमची त्यांना विनंती असणार आहे। पंकजा मुंडे जर का भाजपमधून बाहेर पडलं, काँग्रेस त्यांना पक्षात घ्यायला तयार आहे? 100% घेऊ, हायकमांडला विचारून घेऊ। तो अर्थात माझा अधिकार नाही, तुम्ही म्हणाल की वरिष्ठीवर सर्वोच्च नाही आहे, छोटा कार्यकर्ता आहे, पण आमची विनंती राहील की हायकमांडला सुद्धा या नेतृत्वाला सोबत घेतलं